मंडळी नमस्कार। बऱ्याच शेतकऱ्यांच्या सध्या प्रश्न असे येत आहेत की आमचा कापूस पिवळा पडला आहे, कापसामध्ये पातेगळ सुद्धा मोठ्या प्रमाणात होते, खताचे डोजेस झालेत पण तरी सुद्धा पिवळेपणा आहे। तर मंडळी एक गोष्ट लक्षात असू द्या, जेव्हा सततचं ढगाळ वातावरण राहते किंवा पावसाचं प्रमाण जास्त होते तेव्हा जमिनीमध्ये हवा कमी होते आणि पाणी जास्त असल्यामुळे मुळांना अन्नद्रव्याचं शोषण करता येत नाही आणि अन्नद्रव्याची कमतरतेमुळे किंवा प्रकाश संश्लेषण कमी होत असल्यामुळे, ढगाळ वातावरण असल्यामुळे, अन्नद्रव्य कमी मिळत असल्यामुळे कोणतेही झाडं जी आहेत ते पिवळे पडतात। त्यात कापूस त्याला कापूस आणि तुरीला जास्त परिणाम दिसतो। अशा वेळेस आपण त्याला पाऊस थोडा कमी झाल्यानंतर खताची मात्रा देऊ शकतो किंवा खत व्यवस्थित दिलेलं असेल, नत्राची कमतरता असल्यामुळे पिवळेपणा जास्त असतो तर तो आपण फवारणीमध्ये नॅनो युरिया सुद्धा वापरू शकतो। यानं लगेच फरक पडेल पण कमी दिवस त्याचा फायदा राहील। दीर्घकाळ फायदा मिळण्यासाठी आपण NPK बूस्ट DX म्हणजे जीवाणू खत जे आहे नत्रस्फुरत पालाश देणारं, त्याचं सोबत रायझरचं ड्रेंचिंग सुद्धा करू शकतो किंवा पाऊस पूर्ण उघडल्यानंतर 20-20-0-13 अधिक पोटॅश असं खत देऊ शकतो। यापैकी कुठला उपाय आपल्याला योग्य वाटतो तो करा। नॅनो युरियाचा फवारा किंवा NPK बूस्ट DXचं ड्रेंचिंग किंवा मग रासायनिक खताचा वापर। धन्यवाद।